आणि त्यामुळे देशभरातल्या लोकांमध्ये एक उत्साह होता। राहुल गांधींची यात्रा चैत्यभूमीवर यात्रेचं समापन झालं आणि कालच्या ज्या सभेमुळे एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे भोपू असतील यांच्यामध्ये सकाळपासूनचं कावकाव सुरू झालेली आहे। राहुल गांधीजींनी मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्यावर या लोकांनी बोललं पाहिजे, पण यांच्याजवळ मुद्दे नाही आहेत। मोदी जुमलेबाज गॅरंटी यांच्याजवळ आहे। हिंदुत्वाचं आम्हीच ठेकेदार असं पद्धतीने हे सांगणारी लोक, त्यांना माझा सवाल आहे की जे निवडणूक बॉन्ड तुम्ही गोळा केला त्यामध्ये बीप ज्या म्हणजे गाईचं मांस तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून तुमच्याकडे पैसे आले। एकीकडे गाईला आई म्हणायचं आणि मोदीच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त आपला देश निर्यात काय करत असेल तर 1 नंबरमध्ये आला असेल तर गोमांस निर्यात करण्यामध्ये भारताचा एक पहिला नंबर आलेला आहे। एकीकडे गाईंच्या नावाने राजकारण करायचं, हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करायचं आणि ज्यांच्या हिंदुत्वाचं हे करून त्याच बीप कंपन्यांकडून निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे, हे तुमच्या रेकॉर्डवर आलेले आहेत। तुम्हाला हिंदुत्वाचा ठेका तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही नकली हिंदुत्व आहे तुमच्याजवळ। आणि आपल्या देशातलं जे सनातन धर्म आपला हिंदुत्व आहे त्याला ज्यांचे प्रमुख जे आहेत ते 4 शंकराचार्य आहेत, त्यांनी तुमच्यावर रोज टीका करतात आहेत, तुम्हाला सांगतात आहेत की तुम्ही हिंदू धर्माचे पाईक नाही आहात, तुम्ही हिंदू धर्म राजकारणासाठी वापरता आणि त्या धर्माला भ्रष्ट करताय, अशा पद्धतीचं शंकराचार्य म्हणत असतील आणि तरी तुम्ही हिंदुत्वाची आम्हीच ठेकेदार आहोत असं म्हणायला तुम्ही निघाले असाल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की स्त्री शक्तीचा अपमान केला, राहुल गांधींनी शक्ती शब्द वापरला। तर मला एक कळत नाही, मोदीजींना स्त्री शक्तीचं काय कळतं? मणिपूरमध्ये महिलांना निवस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार केला जातो, त्यांना जिवंत जाळलं जातो आणि प्रधानमंत्री धृतराष्ट्रासारखे पट्टी बांधून डोळ्याला राहत असतील तर तुम्हाला महिलांबद्दलही बोलायचे अधिकार राहिले नाहीत। त्यामुळे हा फालतूचा पुळका जो तुम्ही आणून राहुल गांधींच्या त्यागाला, त्यांनी केलेल्या तपस्येला, त्यांनी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करण्याची भूमिका लोकांसमोर मांडून ज्याप्रमाणे राहुल गांधीजींनी 25 गॅरंटीज लोकांच्या समोर दिल्या, त्याच्यात शेतकरी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, गरीब आहेत, कामगार आहेत आणि त्यांच्या सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली ती देशाच्या लोकांनी मान्य केली आणि म्हणून घाबरल्यासारखे सकाळपासूनचं, मग एकनाथ शिंदे असतील की भाजपचे भोपू असतील, ते सकाळपासूनचं त्यांचं कावकाव सुरू झालेली आहे। याला आम्ही भीक घालत नाही, ते घाबरलेत। राहुल गांधींच्या कालच्या सभेमुळे, शिवतीर्थावर झालेल्या सभेमुळे ते घाबरलेले आहेत आणि म्हणून या पद्धतीचा त्यांचा कांगवा सुरू झालेला आहे। याला आम्ही भीक घालत नाही। दिल्ली घाबरली ना, त्यांचे आका घाबरले। त्यांना जे काही आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्यामुळे वरतून आकाचा फोन त्यांना आला आणि आकाचा फोन ते आकासाठी काम करतात। मुख्यमंत्री झाल्यानंतर मी औरंगाबाद याच्यासाठी शब्द वापरतो की अजूनही निवडणूक आयोगाने त्यांना औरंगाबाद शब्दच वापरलेला आहे, उस्मानाबादला उस्मानाबादच शब्द वापरलेला आहे। त्या पद्धतीचा गोंधळ या लोकांनी केला की आम्ही औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव आम्ही धाराशिव केलं, पण अजून कुठलाच रेकॉर्डला नाही। म्हणजे हे यांचं नकली नाव बदलवण्याचा जो प्रेम आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसून येते। यांनीच मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबादला गेलेत आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझे आका
दिल्लीत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा, आणि त्याच्यामुळे बुलेट ट्रेन राज्यातला सगळा उद्योग गुजरातमध्ये पाठवण्याचं काम यांनी केलं, खुर्ची टिकवण्यासाठी महाराष्ट्राला बर्बाद करण्याचं काम केलं. आणि म्हणून नियोजित प्रेस नसताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या लेवलवर जावं आणि एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करावं हे बरोबर नाही. तुम्ही म्हणताय की भाजप घाबरलाय, याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री राज ठाकरे सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत. अशी शक्यता आहे की त्यांच्या अमित शहांची भेट होती आणि महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कुठे इतर राज ठाकरेंना सुद्धा गळ घालते ठाकरे आडनाव स्वतःसोबत राहण्यासाठी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ना, भाजपचं केंद्रातलं सरकार आता राहणार नाही. देशाच्या जनतेने निर्णय केलेला आहे. हे 400 पार नाही 420 सरकार आहे. त्यामुळे हे 400 पारचा शब्द वापरतात आहेत, पण यावेळेस ते 150ही पार करू शकणार नाही अशी परिस्थिती पूर्ण देशामध्ये आहे. गेल्या वर्षी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्यावेळेला 2021च्या लोकसभा निवडणुका होत्या त्यावेळेला त्यांनी असं विधान केलं होतं की या मोदी आणि शहांना या देशाबाहेर याच्यातनं काढलं पाहिजे. आणि एकीकडे देशात सगळ्यात खोटं बोलणारा पंतप्रधान मी आता काही पाहिलं नाही असं त्यांचं विधान होतं. आणि आज तेच भेट घेण्यासाठी म्हणून दिल्लीला गेलेले आहेत. महायुतीत सहभागी होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. कसं बघताय तुम्ही मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेत? मनसेची 2 जागांची आग्रही भूमिका सुद्धा ऐकायला मिळत आहे. आम्हाला त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. नाही, मला त्यांच्या पक्षाबद्दल तर कुठली टीका करायचं कार्यक्रम नाही. जेव्हा निवडणुकीच्या मैदानात आले त्यावेळेस आपण बोलू. भाजप घाबरले आणि दुसरीकडे मनसेला इग्नोर करू नाही चला, कारण अनेक उमेदवारांना त्यांच्या लाखापेक्षा अधिक यादी मतं पडली की त्याचा परिणाम इतर पक्षांच्या उमेदवारांवरती झालेला आहे, खास करून महाविकास आघाडीच्या. तुम्ही कसं बघताय? कारण का ज्या पद्धतीने ते राज ठाकरे 1 लाख मतांचा हा सगळा आज माझ्यासाठी तो विषय चर्चेचा नाही. निवडणुकीच्या प्रक्रियेत ते आले तर मग त्या पद्धतीची चर्चा आम्ही करू. आज आमच्यासाठी तो विषय नाही. ज्या राज ठाकरेंनी लावले तो व्हिडिओच्या माध्यमातून 2021 मध्ये राम ठेवलं होतं तेच राज ठाकरे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही. मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा निवडणुकीचं मैदान सुरू होईल आणि जे तुम्ही आम्हाला अपेक्षित आहे जे सांगतात आहात त्यावेळेस जे घडेल त्यावेळेस ते वाक्य आम्ही काय बोलायचं ते बोलू ना. वंचितचे प्रमुख काल प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी याच्या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. ज्या पद्धतीनं त्यांचं कालचं भाषण झालं, कुठच्याही प्रकारची त्यांनी स्पष्ट भूमिका जी आहे ही दिलेली नाही. तुमचा काही प्लॅन बी तयार आहे? कारण जर प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत आलं तसंच चित्र सध्या दिसतंय. त्याची भूमिका मांडली ना महिला सक्षमीकरणाची, ते तर आपण ऐकलीच. नाही, त्याच्यात त्यांनी अशी भूमिका मांडली नाही. त्यांनी महिला सक्षमीकरणाची प्रमुख भूमिका मांडली. भूमिका कुठलीच मांडली नाही असं कसं तुम्ही म्हणता? नाही, युतीच्या बाबतीत महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की लढावं लागेल, मात्र स्वतंत्र किंवा एकत्र हे लढावं लागेल मोदींच्या. बरोबर आहे, त्यांनी लढावं लागेल मोदींच्या या अत्याचारी तानाशाही सरकारच्या विरोधात लढावं लागेल सांगितलं त्यांनी. त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यांनी. वंचितकडून आज ट्विट करण्यात आलं, प्रणिती शिंदे कधी भाजपवर जॉईन म्हणजे दुसऱ्या पक्षात कधी जॉईन करा असं त्याच्यावर ट्विट करण्यात आलं. प्रणिती शिंदे आम्ही FIR करायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं आचारसंहितेच्या काळामध्ये या पद्धतीचं कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दलचं या पद्धतीचं ट्विट करणं तो एक प्रकारचा गुन्हा आहे. आणि म्हणून मी प्रणिती शिंदेंना सांगितलं की तातडीनं पोलीसमध्ये तो गुन्हा दाखल करा आणि या पद्धतीच्या बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा पद्धतीचं आम्ही पत्र देण्याची सूचना केलेली आहे. वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार आहे का? कारण का ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य असतील किंवा वंचितच्या काही प्रवक्त्यांकडनं जे वक्तव्य येत आहेत, वाटतंय का तुम्हाला की विश्वास आहे का प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत? आमचा सुरुवातीपासून प्रयत्न चालू आहे, आजही प्रयत्न आहे आणि उद्या पण राहील. म्हणजे प्रयत्न त्यात चालू आहे, आमचा प्रयत्न चालूच आहे. मला सांगलीचा तिला कधी सुटणार आहे? एकीकडे ठाकरेगड पण गाव टाकले आणि काँग्रेस सुद्धा सांगते की आमची विशाल पाटील. सांगलीचा तिढा सुटलेला आहे. सांगली हे काँग्रेसकडे आहे. आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहे. त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं. चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा झाल्याचं कळतंय. कशा पद्धतीचे संकेत सुद्धा चंद्रहार पाटलांना दिले शिवसेनेकडे ठाकरेकडे? आम्ही सांगितलं ना, आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडून विशाल पाटलांना कामाला लावलेलं आहे. शिवसेनेनं कोल्हापूर सुद्धा ही जागा सोडली, कोल्हापूर जागा सोडताना त्यांनी सांगलीचा आग्रह धरला. त्याच्यासाठी शिवसेनेला काही दुसरी
दुसरी जागा तुम्ही दिली या सांगली आणि कोल्हापूरच्या बाबतीत? ते आम्ही चर्चेत निकाली काढू. नाना, एक प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगलीचा पहिला उमेदवार डिक्लेअर केला आपण म्हणू शकतो का? आमचं AICC यादी जाहीर करते. उद्या परवा यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल. हाँ. सांगली वाला जो सीट आपने हो गया ना, वो तो अभी राष्ट्रीय का है. वो तो नहीं एक ये देखो, इस तरह से किसी की बदनामी करने का अधिकार नहीं है. चुनाव की प्रक्रिया शुरू हो चुकी है. आदर्श आचार संहिता का पालन सबने करना चाहिए. ये एक प्रकार के आदर्श आचार संहिता का उल्लंघन है. हमने प्रणीति शिंदे जी को कहा है कि तुरंत रिपोर्ट दीजिए और कार्रवाई की मांग करिए. इन्होंने एक चित्र ट्वीट किया है, इन्होंने फोटो बनाया, उनके ऊपर कार्रवाई की मांग. बिल्कुल वही ना कहा हमने. तुरंत आज हमने उनको कहा कि तुरंत रिपोर्ट दीजिए और कार्रवाई करने की मांग की. कहीं ना कहीं सामने आ रही है सांगली को लेकर के क्या चित्र स्पष्ट हो पाएगा? सांगली का हमारा डिसाइड है. हमारे विशाल पाटिल वहाँ के उम्मीदवार रहेंगे और वो जगह कांग्रेस लड़ेगी. उद्धव ठाकरे के ऊपर आलोचना हुई है आज कि उन्होंने हिंदुत्व खत्म कर दिया कल राहुल गांधी के साथ शिवाजी पार्क में बैठने के बाद शपथ ली गई. क्या है इनको बीजेपी को हिंदुत्व का कॉन्ट्रैक्ट तो दिया गया नहीं. ये किस आधार पे बोलते हैं? आपने देखा होगा कि गैया को माँ बोलते हैं और गैया सबसे ज़्यादा 10 साल में इस देश से अगर कोई चीज़ निर्यात हुई है, एक नंबर जो होगा दुनिया भर में, मैं सिर्फ भारत देश का नहीं बात कर रहा, दुनिया में सबसे एक नंबर निर्यात करने वाला देश, बीफ निर्यात करने वाला देश भारत है. और भारत देश से अगर गैया रोज काटी जाती है और पूरे दुनिया में एक नंबर अगर देश बनता है तो इनका हिंदुत्व से क्या नाता है? एक जो बीफ कंपनियां जो है उनके माध्यम से इनके अकाउंट में बीजेपी के चुनाव फंड दिया गया है, तो इससे बड़ा पुरावा क्या चाहिए? और इसलिए ये हिंदुत्व का नकली जो बात ला करके हम ही हिंदुत्व के कॉन्ट्रैक्टर है, ये कोई हिंदुत्व के कॉन्ट्रैक्टर नहीं है. हिंदू धर्म को बदनाम करने की व्यवस्था बनाकर बीजेपी ने रखी है, जिसके राजनीति में लाकर हिंदुत्व को बदनाम करने का काम ये लोग कर रहे हैं. हमारे सनातन धर्म